मित्रांनो, तुमच्या सगळ्यांची खूप रिक्वेस्ट होती की मीन राशीबद्दल तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचं आहे आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे. मीन राशीच्या लोकांकडनं ज्या 3 चुका होतात त्या चुकांबद्दल आपण बोलणार आहोत, त्या कशा टाळायच्या, त्यावर काय उपाय करायचा हे सुद्धा बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालता लगेच सुरुवात करूया. ज्यांच्यामध्ये अत्यंत संवेदनशीलता असते अशी मीन रास, त्याचबरोबर जे कुणालाही दुखवत नाहीत पण स्वतः मात्र फार पटकन दुखावले जातात असे लोक म्हणजे मीन राशीचे लोक. ज्यांचं मन अगदी सोन्यासारखं असतं पण समोरच्यांना मात्र त्याची किंमत नसते अशी रास म्हणजे मीन रास. अशा या साध्या भोळ्या सरळ मीन राशीकडनं कोणत्या चुका होतात बरं? त्यांच्याकडनं जी पहिली चूक होते ती म्हणजे पटकन समोरच्यावर विश्वास ठेवणं. अगदी कुणावरही ही लोक फार पटकन विश्वास ठेवतात, जी यांच्या आयुष्यात फार मोठी चूक ठरू शकते. मान्य आहे की तुमचा स्वभाव सरळ आहे आणि त्यामुळे तुम्हाला समोरची व्यक्तीसुद्धा सरळ साधी वाटते, पण असं नसतं. समोरची व्यक्ती इतर कुठल्याही राशीची असू शकते आणि बाकीच्या राशी काही इतक्या सरळ नाही आहेत. म्हणूनच कुणावरही विश्वास ठेवण्याआधी 10 वेळा विचार करायला हवा. तुम्ही अगदी प्रवासात जरी कोणी भेटलं, जरा गोड बोललं की ठेवला विश्वास. इतकंच नाही, तुमचे मित्र, कलिग्स हे तर आहेतच, पण अगदी शेजारचे, पाजारचे, रस्त्याने चालताना थोड्या वेळ भेटलेले लोक, अशा सगळ्यांवरच तुम्ही फार पटकन विश्वास ठेवता आणि त्यामुळेच मीन राशीच्या लोकांना विश्वासघाताचा अनुभव येतो. आता जर हा अनुभव तुम्हाला आला असेल तर तुम्ही लगेच कमेंट करून सांगा हे कितपत पटतंय तेही सांगा. पण यावर उपाय आहे. काय उपाय आहे? कुणावरही विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करायचा. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. सगळ्या गोष्टींचा पडताळा घ्यायचा आणि मगच समोरच्यावर विश्वास ठेवायचा. आता या गोष्टीसाठी आज झोपले, उद्या सकाळी उठले आणि लगेच तुम्हाला जमलं असं नाही होणार. याला प्रॅक्टिस लागते. सतत तुम्हाला तुमच्या मेंदूला सूचना द्यावी लागेल की मला कुणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नाहीये. हे स्वतःला स्वयंसूचना ज्या म्हणतो ना, त्या सतत द्याव्या लागतील. तेव्हा कुठे ते तुमच्या डोक्यात पक्क बसेल आणि तुम्ही समोरच्यावर विश्वास ठेवताना 10 वेळा विचार कराल. आता तुमच्यापैकी बरेच मीन राशीचे लोक असे सुद्धा असतील की ज्यांना आयुष्यात वाईट अनुभव आले असतील आणि त्यातनंही ते आता शहाणे झाले असतील किंवा त्यातनंही ते आता शिकले असतील 10 वेळा विचार करायला. तसं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर तुमच्या आयुष्यात अजून कुठलाही वाईट अनुभव आलेला नाही आहे तर तो येऊ नये यासाठी तुम्ही कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आता पुढची गोष्ट आहे, जी पुढची चूक आहे ती म्हणजे वास्तवापासून पळ काढणं. मीन राशीची लोक वास्तवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा मनोराज्यात रमणं किंवा दिवास्वप्न बघणं किंवा आपल्याच विचारात, आपल्याच नादात असणं हे मीन राशीच्या लोकांच्या बाबतीत घडतं. वास्तवापासून पळ काढल्यामुळे चांगल्या संधी तुमच्या हातातून जातात. कमी महत्त्वाकांक्षा हे सुद्धा मीन राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतं आणि ते सुद्धा मान्य आहे त्याच्यात सुखी राहावं, पण आणखीन काय आपण चांगलं करू शकतो याचा सुद्धा विचार करायला हवा आणि वास्तवाचा विचार करायला हवा. वास्तव जगापासून पळ काढल्याने किंवा जी परिस्थिती तुमच्या समोर आहे त्या परिस्थितीला फेस करण्यापेक्षा त्या परिस्थितीपासून पळण्याचा प्रयत्न केल्याने तुम्ही अजिबात तुमच्या समस्येतून बाहेर पडत नाही. उलट ती समस्या तुम्ही फक्त काही काळासाठी पुढे ढकलत असता. त्यामुळे समोर जर समस्या असेल तर त्या समस्येपासून पळण्यापेक्षा त्या समस्येची 2 हात करणं हाच पर्याय असतो. म्हणूनच वास्तवात राहणं, कारण वास्तवात राहिलात तरच तुम्हाला त्या समस्येवर उपाय सापडणार आहे. आता वळूया पुढच्या चुकीकडे जी मीन राशीच्या लोकांकडनं होते. ती म्हणजे जास्त विचार करून स्वतःलाच त्रास करून घेतात. समोरच्यानी काही केलं, कुणी काही वाईट बोललं, कुणी काही वाईट वागलं की प्रचंड विचार हे प्रत्येक गोष्टीचा करतात. समोरच्याच्या वागण्याचा, तो असं का वागला असेल, तो असं का बोलला असेल, त्याने असं का केलं असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रचंड विचार करून स्वतःच्या मेंदूला त्रास करून घेतात. इतकंच नाही, अति विचार करून करून नको त्या दुखण्यांना सुद्धा ही लोक आमंत्रण देतात. म्हणूनच कुठल्याही गोष्टीचा, कुणाचाही जास्त विचार मीन राशीच्या लोकांनी करायचा नाहीये. कारण तुम्ही समाजाचा किंवा इतर लोकांचा कितीही विचार केलात तरी सुद्धा ते लोक तुमचा 1% सुद्धा विचार करत नसतात, हे लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीच्या वागण्याचा विचार करत तुम्ही दिवस दिवस घालवत आहात ती व्यक्ती वागताना, बोलताना तुमचा 1% तरी विचार करते का, या गोष्टीचा विचार व्हायला हवा. समोरच्याच्या डोक्यात जर आपण नाहीच होत, तो आपल्याला दुखवून निघून जातोय, तर आपण एकतर जिथल्या तिथे उत्तर त्याला द्यायला हवं आणि ते आपल्याला जमत नसेल तर आपण डोक्यातनं विचार झटकून टाकायला हवेत.
असं का केलं असेल, असं का बोललं असेल, असं स्वतःच्या मनाला खात राहणं आणि सतत त्या गोष्टीचा विचार करत राहणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरतं. त्यापेक्षा मस्त राहा, मजेत राहा, स्वतःचं मन काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये, काहीतरी निर्माण करण्यामध्ये, काहीतरी नवीन शिकण्यामध्ये गुंतवा. इतरांना तुमच्या आयुष्यामध्ये अति महत्त्व देऊ नका की तुमचं आयुष्य ते व्यापून टाकतील. मीन राशीचं मन नाजूक असतं, त्यामुळे छोट्या गोष्टी त्यांच्या मनात खोलवर रुजतात हे मान्य आहे. पण या गोष्टीवर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिसने, सरावाने मात करू शकता. अशी कुठलीही गोष्ट स्वभावातली नाही आहे की जी बदलता येणार नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे की स्वभावाला औषध नसतं, मान्य. पण प्रॅक्टिस करून, सराव करून, स्वयंसूचना देऊन आपण स्वभाव बदलू शकतो, सवयी बदलू शकतो. हे सायन्सने सिद्ध केलेलं आहे, ज्याला आपण अफर्मेशन्स म्हणतो की स्वतःला तुम्ही चांगल्या सूचना दिल्या तर आपण चांगला विचार करायला लागतो. त्यामधलाच हा भाग येतो की आपल्या ज्या स्वभावातल्या चुका आहेत किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्रासदायक ठरत आहेत, त्या आपण स्वतःला सतत सूचना करून बदलू शकतो. तर मंडळी, मीन राशीची लोक खूप संवेदनशील असतात, काळजी करणारी असतात. कोणाचं दुःख पाहिलं की स्वतःचं विसरून मदतीला धावून जातात, हे मान्य. पण तुमच्या याच स्वभावाचा गैरफायदा इतर लोक घेत असतात. तुमचे मित्र, कुटुंब, नातेवाईक, कलिग्स हे सगळे तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतात, ते याच स्वभावामुळे. त्यामुळे मदत करा, पण कुणी मागितली नसेल तर मदतीला जाऊ नका. मागितल्याशिवाय खरं तर कुणाला मदत करूच नये, त्या मदतीची किंमत राहत नाही. आणि ही गोष्ट तुम्ही स्वतःला सूचना देऊन बदलू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, मीन राशीची लोक ही कलात्मक दृष्टिकोन असणारी असतात. त्यामुळे लेखन, संगीत, कला या गोष्टींमध्ये तुम्हाला रस असतो. यामध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता. अध्यात्माची ओढ असते. गुरु ग्रहाचा प्रभाव मीन राशीवर असल्यामुळे किंवा गुरु हाच तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळेच देव, अध्यात्म, जप, ध्यान या गोष्टींकडे तुमची नैसर्गिक ओढ असते. आणि या गोष्टी तुम्ही करायला हव्या, ज्या तुम्हाला मनोबल वाढायला मदत करतात आणि त्यामुळेच तुम्हाला समाजातल्या वास्तवतेशी लढायला बळ मिळणार आहे. मीन राशीच्या लोकांचा स्वभाव अगदी शांत समुद्रासारखा असतो. वरून सगळं शांत दिसलं तरी आत भावनांचा कल्लोळ माजलेला असतो. ही माणसं मगाशी म्हटलं तसं कुणाला दुखावत नाहीत, पण स्वतः पटकन दुखावली जातात. पण आपण दुखावलो गेलो हे यांना व्यक्त करता येत नाही. यांना रागही व्यक्त करता येत नाही. रागवायला गेलं तर रडायलाच येतं. असाही अनुभव अनेक मीन राशीच्या लोकांना येत असेल. आणि यावर आणखीन एक उपाय म्हणजे तुमच्या आजूबाजूला निगेटिव्हिटी क्रिएट करणाऱ्या किंवा नकारात्मक असणाऱ्या लोकांपासून मीन राशीच्या लोकांनी ना लांबच राहायला हवं. जर तुम्ही समोरच्याकडनं दुखावले जात असाल ना, तर 4 हात अंतर ठेवूनच राहा. हाच एक मोठा उपाय असतो. आणि स्वतःला आतून खंबीर करा. स्वतःची साधना वाढवा, जेणेकरून तुमचं मनोबल वाढेल आणि तुम्ही समाजाशी 2 हात करू शकाल. मित्रांनो, हे वर्णन तुम्हाला कितपत पटलंय, तुमच्या अनुभवात कितपत आलंय हे कमेंट करून सांगायला विसरू नका. किती % हे वर्णन तुमच्याशी किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांशी जुळतंय मीन राशीवाल्या, हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.